तर कसं काय मित्रमंडळ, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आजचा प्लॅन आहे की आज आपण चाललो कुठे चाललो, एकविरा देवीला दर्शन करायला आज आम्ही निघालो. तर आता आम्ही आमच्या रूमवर, ही आमची रूम आहे बघा, हो का. तर मला आता ही बुटं घालायची आहेत, पण ह्या बुटाचे सॉक्स दुसऱ्या बुटामध्ये आहेत आणि ते बुट आहे इथं ह्याच्या घरी. ते बुटं काही इथं येणार झाल्यात म्हणून आम्ही इथं फक्त बुटासाठी थांबलो. तर ह्याने मला सगळे गर्दा करायला तोपच्या बघा. चला मग आता जाऊ आपण बस स्टँडला. मम्मी, ताई, भाऊजी, दीदी सगळे चुरल्यात तिकडं. तर चला मग इथं येऊन थांबल्यात सगळे. बुट आणलो का माझं, दाखवा आधी. हा बुट आले, सॉक्स द्या. आता ह्याच्यालाच वागवायला लावायचं, काय नसं म्हणलं काही काम करायचं नाही. इकडल्या साईडला फेकायचं, तिकडल्या साईडला फेकायचं. तिकडं आमच्या ताईचे हस्बंड जे आहेत ते हरपले आहेत मागे, आणि आमच्या ताईला म्हणजे लई चिंता झाली आहे बघा. हो का, कधी येते ती गाण्याची वाट बघायला. तर मेरा पिया घर आया ओ रामजी. आता आमची मम्मी कुणाला बोललेली की, आमची मम्मी त्यांच्या हस्बंडला बोललेली आहे. हो सॉरी, त्यांच्या बहिणीला. दत्ता बोललेले. सध्याला आम्ही ऑफलाईन स्विच ऑफ बंद करून ठेवतात का काय. इस नंबर की सेवाएं तात्पुरती बंद की गई है, कृपया थोड़ी देर बाद प्रयास करें. तर मित्रांनो, आमचे जे भाऊजी आहेत ते मागायला नाही, त्या ट्रेनमध्येच चढायला नाही तर तिथंच राहिल्यात. तर आम्ही पुढे निघून आला, त्याने मागे राहिल्यात. तर आता त्याने येऊ लागल्यात. आमच्या ताईला काही कामधंदा नाही, काय नाही, नीट सांभाळणार झाल्यात. भाऊजीला सांगावं लागणार आहे जाऊन. काय ताई असलं राहते का, इकडे बघा बरं जरा, सांभाळा या ना आमच्या भाऊजीला नीट. तुमच्यामुळेच राहिले तर. हा तुमच्यामुळे राहिल्यात, तुम्हीच चढायचं सोडून. फोन पे चालवायला, सगळं चालवायला शिकल्यात आणि भाऊजीलाच मागे ठेवल्यात. एवढा बडा घोर आता इथून असं चालत बघा, तिथं ते झेंडा दिसतोय का, तिथं जायचं आपल्याला. आता चालतं रोहित, पुढे जायचंय आम्हाला सोडून. पुढे जायचंय, काय नाही तिकडून जा. मित्रांनो वरी आलो, बघू शकता पाहिलं जातो. मित्रांनो आता दर्शन वगैरे झालंय, तर आता आपल्याला जेवण करायचे. लय भुका लागला, सकाळपासून काहीच खायला नाही, जुते खा. आणि मग जेवण झाल्यानंतर आपल्याला बघू शकता हे इथं जायचे आपल्याला फिरायला. तर चला मग जेवण करून चला. जेवण झालं तर आता आम्ही चाललो तिथं
काय म्हणतात त्याला लेणी. या गेलेमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला काहीतरी गिफ्ट घेणार आहे मी, तर या बघत राहते. हो मी असलंच एक दिल तो, ह्याच्यामध्ये दिल होतं फक्त सेम टू सेम, हे फक्त दिलमध्ये होतं. हां तर बांगड्याचं सेट झाले वहिनीसाठी. आता ही पर्स पण चांगला आहे बघ, पैसे मऊ आहे दिल सभी आहे. चला बघ. इरादा चेंज झाला का? नाही जरा घोटाळा झाला तुमच्या. व्हिडिओ करायला गिफ्ट घ्यायचं होतं पण मम्मी आम्हाला जरा स्पेसच देण्यात आले. लगे येऊ लागत हे रॉंग रूटनं चालला गोर जागेवर लगेच जरा तिकडे हळू देण्यात आलं तर लगे पुढे जाऊन बसलं. आम्ही थोडा स्पेस चाहिए. आमच्या दत्ताला गिफ्ट घ्यायचं आहे. हां गिफ्ट लेना आहे और आम्हाला मावशी गिफ्ट लेणं नाही दिली. मम्मीला वाटलं सोन्याला काहीतरी गिफ्ट घेऊन आला म्हणून ध्यान ठेवून बसले. त्यामुळं जरा थांबा. मित्रांनो गिफ्ट घ्यायचंच कॅन्सल झालं, मूड खराब झालं भैयाचं. का करा जाऊ द्या. मी पण गिफ्ट घेणार होतो पण माझं लई मोठा लोचा झाले. गिफ्ट सगळे घेतलेले सापडून पडल्या. भैया झुमके घेऊन आले. गौऱ्या जरा लवकर टॅटो काढला बघला लाव काढले तिथं काय तर हो का इथं एक दुकान आहे. एवढं एकच चान्स आहे, ह्याच्यानंतर दुकानं नाहीत पुढे. तर इथं काय का होणार घ्यावंच लागते. भैया इथं झुमके आहेत बघ तुला घ्यायला. गौऱ्यानं तिथं हातावर टॅटू काढले. ताई मम्मी त्यानं बघणी म्हणून झापून घेतलाय भाऊनं. दाखी टॅटू. हा मॅक्ससाठी टॅटू काढलाय भाऊनं. तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा. तर आजचा जे ब्लॉग होता ते मस्त झालं. दर्शन वगैरे सगळं मस्त झालं. पण एक गोष्ट झाली की आमच्या भाऊला शॉपिंग करायला भेटायला नाही. आमच्या भाऊला वहिनीसाठी गिफ्ट घ्यायचं होतं पण आमच्या मावशीनं स्पेसच दिली नाही. म्हणजे दत्ताच्या मावशीनं स्पेस दिली नाही. बघा माझ्या मम्मीने जरा तिकडे स्पेस दिली. मागे फिरला ते दत्ताच्या. त्यामुळे दत्ताला काही हे लागत नाही. उगाच घेऊन त्याची ट्रिप फिरून भाऊरी काम आलं वापस. तर आता आला रेल्वे स्टेशनला रिटर्न जायचे आपल्याला. रिटर्न गेल्यानंतर भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.